तर त्याच्या आधी त्रिशाचं ड्रॉइंग बघा, सुट्टी चालू आहे त्याच्यामुळे हे बघा छान असं ड्रॉइंग केले. तर त्यांच्या आतून त्यांना ड्रॉइंग काढून दिलेलं. आधी हे धनू आतून मस्त असं ड्रॉइंग काढून दिलं आणि मग त्रिशाने पेंट केलं, हो की नाही. आणि त्रिशाचं कुठे दुसरं आणि आजच्या दिवशी काय केलं, हे छान असं हॅपी दिवाळीचं पेंटिंग आहे, ड्रॉइंग आहे, सॉरी. आणि हे त्रिशाचं आणि हे त्रिशाचं आहे, दोघींचं पण दाखव. तिकडं हां दिसलं. तुम्हाला सांगू का, हे राईट मी या पेनने केलंय, हे बघ असं दिसत नाही. रेडने पेन केले, असं काढले हॅपी दिवाळी. ओके, हॅपी दिवाळी लिहिले असं लिहिले. तुम्हाला हे बघा इथं म्हणजे तुम्हाला ह्या फाटच्या पेजवर मी ही मोठी ड्रॉइंग करतो आणि हे त्रिशाने पेंट केलेलं. ओके आणि हे नाही इथं दिवा आणि इथं फटाके लावले. चालेल, तर चला ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा. भेटूया आपण थोड्या वेळामध्ये. हॅलो, वेलकम यू ऑल टू त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं त्रिशा येस. तर आज आहे भाऊबीज आणि सगळेजण आलेले आहेत भाऊबीजेसाठी, हो ना. आणि हो, ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावो आणि आमच्या ब्लॉगवर असंच कंटिन्यू राहा. भाऊबीज आम्ही कसं सेलिब्रेट करतो हे नक्की पहा. स्टे ट्यून. छान आहे का? काय पिताय? कोणी बनवली? घरामध्ये लहान मुलांची लगबग आणि पाहुण्यांची वर्दळ असल्याशिवाय कुठलाही सण किंवा कार्यक्रम अजिबात वाटत नाही. त्याचप्रमाणे सगळे लहान बच्चे कंपनी एकत्र आलेली आहे आणि फुल टू धमाल एन्जॉय चालू आहे त्यांची. त्यासोबत पाहुण्यांची देखील वर्दळ आहे आणि आज आहे भाऊबीजेचा दिवस. तर भाऊबीजेसाठी आता सगळेजण तयार झालेले आहेत. सगळ्या लहान बच्चे कंपनीनी मस्तपैकी कोल्ड कॉफी एन्जॉय केली आणि त्यानंतर आता भाऊबीजेसाठी सगळे तयार झालेले आहेत. तर इथे आता आम्ही भाऊबीज साजरी करणार आहोत सगळेजण आणि त्यानंतर व्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा. संध्याकाळी सगळं झाल्यानंतर आम्ही छान असं संगीत खुर्चीचा कार्यक्रम एन्जॉय केलेला आहे घरामध्ये. तुम्ही नक्कीच पाहू शकता. सगळे एकत्र आल्याशिवाय अशी धम्माल मज्जा कधीच येत नाही. त्याचप्रमाणे आम्ही संध्याकाळी छान असं एन्जॉयमेंट केलेली आहे आणि इथे आता अर्णव दादा एकटाच आहे.
गाण्याचा आवाज सुद्धा येत नाही.